मुंबई में अधिवेशन के चौथे दिन राज्यपाल के अभिभाषण पर बोलते समय विधायक किशोर जोरगेवार ने चंद्रपुर के विविध विषयों की ओर सभागृह का ध्यान आकर्षित किया। नजर डालते हैं इस खबर पर। राज्य शासन की ओर से मुख्यमंत्री लाड़की बहन योजना शुरू की गई है, जिससे महिलाओं को आर्थिक सहायता मिलेगी। हालांकि इस योजना की कुछ शर्त रद्द की जाए, साथ ही महिलाओं को कागजात तैयार करते समय आने वाली दुविधा हल करने के लिए विशेष कक्ष तैयार किया जाए। ऐसी मांग विधायक किशोर जोरगेवार ने अधिवेशन में की। इसमें विधायक किशोर जोरगेवार ने कहा कि नदियों में बाढ़ आने से होने वाले नुकसान के लिए सरकार ने की योजनाएं है। साथ ही चंद्रपुर में इरई नदी को हर वर्ष बाढ़ आती है, जिससे बड़ा नुकसान हो रहा है। यह बात ध्यान में लेते हुए इरई नदी पर संरक्षण दीवार बांधी जाए, ऐसी मांग इस समय अधिवेशन में विधायक किशोर जोरगेवार ने की। मुंबई यहाँ के अधिवेशन में चौथे दिन राज्यपाल के अभिभाषण पर बोलते समय विधायक किशोर जोरगेवार ने चंद्रपुर के विविध विषयों की ओर सभागृह का ध्यान आकर्षित किया। अध्यक्ष महाराज, राज्यपालाच्या अभिभाषणावर आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय। सोबतच या सरकारचं विशेष असं अभिनंदन या ठिकाणी मी करण्यासाठी उभा आहे की महिलांच्यासाठी सन्मानासाठी हा डेडिकेटेड असा अर्थसंकल्प म्हणता येईल। महाराष्ट्राचं जे पुरोगामी राज्य आहे त्या पुरोगामी राज्याचा लौकिक वाढवणारा हा अर्थसंकल्प आहे असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे। अध्यक्ष महाराज, ज्यामध्ये महिलांना 3 सिलेंडर देण्याची घोषणा केली ती अतिशय स्वागत करण्यायोग्य आहे, कारण की महिलांच्या डोळ्यामधून महिलांचे अश्रू पुसणारा हा निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि या सरकारने घेतला, त्यांचंही अभिनंदन आहे। सोबत अत्यंत महत्वाची घोषणा जी केली 1500 रुपये दरमहा देण्याचा जो निर्णय झालेला आहे तो अत्यंत स्तुत्य असा निर्णय आहे, तो महत्वाचा निर्णय आहे। आमच्या भगिनीला स्वतःच्या आर्थिक पाठबळ देणारा, तिला कुठेतरी स्वाभिमान आत्मविश्वास देणारा हा निर्णय आहे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे। परंतु अध्यक्ष महाराज, याच्यातल्या ज्या काही त्रुटी आहे, काही नियम आहे ते बदलवण्याची आवश्यकता आहे। माझ्या कार्यालयामध्ये मी कर्तव्य केंद्र सुरू केलेलं आहे, सेतू केंद्र ज्याला म्हटलं जातं। हजार भगिनी त्या ठिकाणी येतात आहे। लवकर कन्क्लूड करतो अध्यक्ष महाराज, भगिनींचा विषय हो, मला पंढरपूरचे आहात आपण, मला माहिती आहे अध्यक्ष महाराज। मी चंद्रपूर, पंढरपूर, महाकाली देवी आणि विठ्ठल माऊली एकच आहे। तर माझी विनंती अशी असणार आहे की त्यामध्ये सरकारने विशेष असा कक्ष काढून या महिला भगिनींना येणाऱ्या ज्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी एक वेगळे कक्ष काढण्याची मी या ठिकाणी मागणी करतोय। अध्यक्ष महाराज, या सरकारने शेतकऱ्यांना वीज बिल माफीचा निर्णय केला, अत्यंत स्वागत करण्यायोग्य आहे। परंतु अध्यक्ष महाराज, दुसरीकडे आपण शेतकऱ्यांसाठी वीज माफ केली, परंतु दुसरीकडे जे वीज उत्पादक जिल्हे आहे, सर्वसाधारण लोक आहे, त्या लोकांना 200 युनिट वीज मोफत द्यावी ही मागणी वीज उत्पादक जिल्ह्यांची आहे। मी अध्यक्ष महाराज, नद्यांना पूर येण्याचा रोखण्यासाठी जी सरकारने योजना केली आहे त्याचं मी स्वागत करतोय। सोबतच चंद्रपूरच्या इरई नदीला फ्लड प्रोटेक्शन वॉल बांधण्याची माननीय अजितदादा त्यावेळेस आले होते, त्यांनी सुद्धा याची गरज व्यक्त केली होती, ती सुद्धा तात्काळ बांधावी ही विनंती करतो। अध्यक्ष महाराज, महत्वाचं, जगातला सगळ्यात मोठा रोजगार देणारा जर कोणता उद्योग असेल तर तो टुरिझम आहे, पर्यटन आहे। आणि चंद्रपूर जिल्हा हा एक पर्यटन उद्योग त्या ठिकाणी टुरिझम सर्किट तयार होऊ शकते, ज्यामध्ये त्या ठिकाणी अध्यक्ष महाराज वन्यजीव आहे, जगप्रसिद्ध असं ताडोबा आहे, महाकाली मंदिर आहे। जगामध्ये केवळ 2 ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी दीक्षा दिली, त्यातले एक दीक्षाभूमी चंद्रपूरलाही आहे, ज्याच्यासाठी 56 कोटी 90 लाख रुपये या सरकारने दिले आहेत, त्यांचं मी अभिनंदन करतोय। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।